भगवान भोलेनाथ, उमानाथ, दीनानाथाचं पवित्र चरित्र आपण श्रवण करत आहात. आपण आई जगदंबा भवानी ही जी सती रूपामध्ये साकारलेली आहे, दक्षाच्या यज्ञ भवनामध्ये येते आणि तिथे दक्ष भगवान शंकराचा अपमान करतोय. सती, माझी चूक झाली आहे, त्या मर्कटलोचन महादेवाला सोडून दे आणि येऊन राहा. सती माता म्हणते, बाबा तुमच्यापासून मिळालेलं शरीर सोडेल पण महादेवाला सोडणार नाही. का? महादेवाची मी जन्मोजन्मीची पत्नी आहे. शिव माझे अनंत कालाचे पती आहेत. मन मंदिर में वास है शिव का, शिव की छवि बसाई, प्यासी आत्मा बन के जोगन शिव शरण में आए, शिव के ही चरणों में पाया, शिव के ही चरणों में पाया मैंने विश्राम. बाबा, पिताजी, मैं शिव को नहीं छोड़ सकती. एक बार आपने दिया हुआ यह जो शरीर है यह मैं छोड़ दूंगी, लेकिन भगवान शिव को नहीं मैं छोड़ सकती. ऐसी सुबान आए, आए न ऐसी शाम, ऐसी सुबान आए, आए न ऐसी शाम, जिस दिन जुबां पे मेरी, जिस दिन जुबां पे मेरी आए न शिव का नाम, ऐसी सुबान आए, आए न ऐसी शाम.
सती माता म्हणते बाबा महादेवाला नाही सोडणार, हे शरीर सोडून देईल. सती माता योग अग्नीमध्ये लीन झाली. भगवान शंकराला जेव्हा कळालं, जटा उपटली, वीरभद्राची उत्पत्ती केली, दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला, दक्षाचं मस्तक कापलं, यज्ञ विस्कळीत झाला आणि ब्रह्मांडामध्ये सतीचं प्रेत घेऊन महादेव फिरू लागले. सती सती सती. माझ्या ताईंनो, महादेवासारखा प्रेम करणारा पती या त्रिभुवनात दुसरा कोणी नाही. कितीही पत्नी प्रिय असेल तर तिचं प्रेत कुणी हातावर घेऊन फिरत नाही. महादेवाला पत्नीचा वियोग सहन झाला नाही म्हणून तिची कवठी घेतली, माळेमध्ये गुंफली. ती कवठ्याची माळ आपल्या पत्नींची आठवण म्हणून आहे. असा जगात एकही पती नाही की पत्नीच्या आठवणीत तिच्या बोटाचे करंगळीचे हाड खिशामध्ये घालून फिरतोय. असं आहे का कोणी? नाही. किती प्रेम असू द्या, पण महादेवासारखा पती नाही. भोलेनाथ हजारो वर्ष ब्रह्मांडामध्ये फिरतायत. मग भगवान श्री विष्णू सुदर्शन चक्र पाठवतायत. सती मातेच्या शरीराचे तुकडे करतात महादेवाला नकळत. सती मातेच्या शरीराचा तुकडा जिथे पडतो तिथे शक्तिपीठ तयार होतंय. जिथे डोळा पडला तिथे नयनाक्षी देवी झाली, जिथे जीभ पडली तिथे ज्वाला देवी झाली, जिथे हृदय पडलं ते तिच्या माहेरामध्ये पडलं कणखल्ला, ते हरिद्वार या ठिकाणी. जे इंद्रिय जिथे पडलं, बिंदी पडली तर बिंदियाचल तयार झालं. अशी सतीची 108 तुकडे झाले, ते 108 शक्तिपीठ तयार झाले. महाराष्ट्रात आपल्या 3.5 पीठ मुख्य महत्वाचे आहेत. तुळजापूरची माय भवानी, माहूरगडची रेणुका माता, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि वणीची सप्तशृंगी, अशी 3.5 पीठ महत्वाची आहेत. भोलेनाथ शांत झाले, समाधी लावून बसले हजारो वर्ष. इकडे तीच सती हिमालयाच्या पोटी पार्वती रूपानं जन्माला आली. नारदजी सहज आले, हिमालया तुला मुलगी झाली. हिमालय म्हणजे पर्वत, आणि त्या पर्वताची मुलगी म्हणून मुलीचं नाव पार्वती ठेवण्यात आलं. जसं जनक राजाची जानकी तशी पर्वताची पार्वती. मुलीचा हात पाहिला नारदजीनं. हिमालया तुझी मुलगी अतिशय भाग्यवान आहे, अतिशय भाग्यवान आहे. अरे ही महान पतिव्रता असेल, हिचं नाव घेणाऱ्या स्त्रिया सुद्धा पतिव्रता धर्माला प्राप्त होतील. 4-2 गोष्टी हिच्या जीवनात थोड्याशा वाईट आहेत. काय? हिला जो पती मिळणार आहे ना, त्याचं काळीवर शेत नाही, पांढरीवर घर नाही, त्याला आई नाही, त्याला वडील नाही, त्याला बहीण नाही, त्याला भाऊ नाही, त्याला मित्र नाही, त्याच्या अंगावर कपडा नाही, त्याला राहायला घर पण नाही, असला हिला पती मिळणार आहे. बाप रे, कुठल्या सासूला वाटेल असं जावाई भेटावा आपल्याला? जळगाव वाटतंय का कुणाला की असला जावाई मिळावा ज्याला राहायला घर नाही, दिसायला सुंदर नाही, आणि भूतावेताळामध्ये राहतो, स्मशानात घर करून राहतो? असला जावाई कुणाला नको? मैना माता तर चक्कर येऊनच पडली. असला जावाई म्हणे नशीब आहे पोरीचं, नशिबाच्या पुढे कुणाला जाता येत नाही. पण माता पार्वतीच्या लक्षात आलं, हे सगळं लक्षण महादेवाला लागू होत आहे. गुरुजी, असा पती प्राप्त होण्यासाठी काय करावं लागेल? बेटा तपश्चर्या. तपश्चर्या करण्यासाठी माता पार्वती गेली हिमालयाच्या पहाडात. अशी तपश्चर्या केली, अशी तपश्चर्या. कशी तपश्चर्या? झाडाची पानं खाऊन, फळं खाऊन, फुलं खाऊन, पाणी पिऊन, वारा पिऊन कठोर तप केलं. झाडाची पानं खाऊन तपश्चर्या केली तर माता पार्वतीला अपर्णा नाव प्राप्त झालं. उमा झाली, गौरी झाली, अपर्णा झाली, माहेश्वरी झाली, अनेक नावं तिची बदलली. आणि तिचं तप जेव्हा पूर्ण झालं तेव्हा सप्त ऋषी परीक्षा घ्यायला आले. माते, हे पार्वती माते, कुणाला प्राप्त करणार आहे? म्हणे महादेवाला पतीच्या स्वरूपात स्वीकारणार आहे. म्हणे शांत राहा, काय त्याला त्याच्याकडे राहायला घर नाही, काही नाही, असला पती तुला? एक जण तर बोलले तिला, ज्याला तू पती बनवणार आहेस त्याला घर नाही. घर नाही? हा. माता पार्वती बोलल्या, खूप छान, घर नाही तेच बरं आहे. जर घर असतं तर फरशी पुसायचा ताण राहिला असता, फरशी पुसायचा ताणच नाही. बर, अगं त्याच्या अंगावर कपडा सुद्धा नाही माते. कपडा नाही ते बरं आहे, नाही तर कपडे धुवायचा ताण राहिला असता. कपडे धुवायचं टेन्शनच नाही. एक सुद्धा सोन्याचा दागिना नाहीये, म्हणे चोरांनी यायचा प्रश्नच नाही. अगं स्मशानात राहतोय, चांगलं आहे, तिथं कुणी असं विनाकारण येऊन गप्पा करत बसणार नाही. आणि मलाही कुणाच्या घरी जायची वेळ नाही, पण प्रत्येकाला एक ना एक दिवस माझ्या घरी तर यावंच लागेल.
स्मशानामध्ये तर प्रत्येकाला एक दिवस, अगदी वक्ता ऐकणारा सगळ्यांना एक दिवस जायचं आहे भोलेनाथाच्या घरी. माते, अगं भिक्षा मागून खाताय, लोकांच्या घरनं भिक्षा आणताय. माता पार्वती बोलल्या, स्वयंपाक करायचं टेन्शनच नाही, आयतं खायचं. आता मला सांगा, एक मुलगी काय पाहत असते बरं लग्नाच्या वेळेला, की कसला ताण नको आपल्याला, स्वयंपाक नको, कपडे धुवायचे नको, म्हणून आई वडील व्यवस्था करतात. आता कपडे धुवायला मशीन, भांडे घासायला अजून मशीन नाही निघालं, स्वयंपाकाचं मशीन, सगळे मशीन निघाले, पोरीला कुठला ताण नको पडायला. माता पार्वती म्हटलं हेच तर पाहतात सगळेजण, मग सर्वच आहे, काहीच टेन्शन नाही. आता मी असाच पती मी स्वीकारणार. भोलेनाथाला इकडे सांगितलंय, मातेची परीक्षा घेतली आणि माता पार्वती म्हणतात, पतीच्या स्वरूपात स्वीकारेन तर फक्त महादेवाला, दुसऱ्या कुणाचा स्वीकार करणार नाही. भोलेनाथाला आनंद झाला. इकडे हिमालय राजाला सांगितलं, राजा लग्नाची तयारी कर, तुझी मुलगी तिच्या लग्नाची तयारी करून घे. पाहता पाहता हिमालय नगर सजलंय, सवरलंय, सुंदर बहरलंय आणि आता वऱ्हाड येणार, सगळी लग्नाची जय्यत तयारी होणार आहे. तर त्या लग्नाच्या तयारीमध्ये आपण सुद्धा सगळेजण सज्ज आहोत. भोलेनाथ म्हणतात, आता माझं लग्न आहे, आताचे नवरदेव खूप मेकअप करतात, मी पण मेकअप केला पाहिजे. भोलेनाथाचा मेकअप चालू झाला. आताचे नवरदेव तोंडाला फाउंडेशन काय काय लावतात, ओरिजिनल रंग त्यांचा वेगळाच असतो, पण ते काही राहून काही वेगळा रंग करून घेतात. खूप सजतात आताचे नवरदेव. पण भोलेनाथ म्हटले, माझ्याकडे तर फाउंडेशन नाही, मी चिताभस्म लावतो तोंडाला. भोलेनाथांना फक्त तोंडालाच नाही, सगळ्या अंगाला चिताभस्म लावून घेतलं. विंचवाची कुंडल, गळ्यामध्ये साप, अगदी विचित्र रूप धारण केलंय. भोलेनाथाच्या सोबतचे म्हणतात, भोले बाबा, असलं नवरदेवाचं जर रूप पाहिलं तर वऱ्हाडी लोकांना आतमध्ये येऊ देणार नाही, तुमच्या सासरवाडीची लोक हकलून देतील आपल्याला. रूप बदला म्हणे, अजिबात नाही, जे ओरिजिनल ते ओरिजिनल, जे आहे ते आहे. परत लग्नात एक समजा रूप दाखवायचं आणि परत लग्न झाल्यानंतर ती लोक म्हटली, लग्नात जावाई वेगळाच दिसत होता, आता वेगळाच दिसतोय, परत कशाला भांडणं करून घ्यायची, जे आहे ते आहे. भस्म अंगाला फासलं, गळ्यामध्ये साप घातला, गजचर्म अंगाला, व्याघ्रंबर अंगाला गुंडाळलं, वाघाची कातडी, आणि भोलेनाथ डम 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 डमरू वाजवत सगळ्या देवदेवतांना सोबत घेऊन वऱ्हाड निघालेलं आहे. आताचा नवरदेव घोड्यावर बसतोय, पण भोलेनाथ माझे नंदीवर बसलेले आहेत. आताचा नवरदेव घोड्यावर, घोडा म्हणजे कामाचं लक्षण आहे, पण भोलेनाथ नंदीवर बसले. नंदी हे धर्माचं रूप आहे. म्हणजे विवाह प्रसंगी आपण आपल्यातला धर्म जागा ठेवावा, काम महत्वाचा, कामाला प्राधान्य देऊ नये. धर्म जर आपण सांभाळला तर सगळे पुरुषार्थ प्राप्त होत असतात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे सगळेच मिळत असतात. पण धर्म महत्वाचा आपण आपल्या नजरेमध्ये ठेवायचा. भोले बाबा नंदीवर बसले आणि लग्नाला निघाले. निराले दूल्हे में, मतवाले दूल्हे में, ओ निराले दूल्हे में, मतवाले दूल्हे में, निराले दूल्हे में, मतवाले दूल्हे में, सजे रहे भोले बाबा. निराले 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 दूल्हे में. अरे देखो भोले बाबा की अजब है बात. जय हो. ओ देखो भोले बाबा की अजब है बात. चले हैं संग ले उतो की बारात.
सजे रहे भोले बाबा निराले डोले, सजे रहे भोले बाबा निराले डोले में, सज रहे भोले बाबा निराले दूल्हे में, सज रहे भोले बाबा निराले दूल्हे में। जय हो हरि बोल, हरि बोल। है भाई श्री लाला जय भोले, पिए भंग का प्याला, जय भोला, सर जटा चढ़ाए जय भोला, तन भस्म लगाए, जय भोला, ओढ़ी मुर्ग की शाला, जय भोला, गले नाग की माला, जय भोला, है शीश पे गंगा, जय भोला, मस्तक पे चंदा, जय भोला, तेरे डमर साजे, जय भोला, तेरे त्रिशूल विराजे, जय भोला। ओ भूतों की लेकर टोली चले है ससुराले, भूतों की लेकर टोली चले है ससुराले, शिव भोले जी दिगंबर बैल पे सवारे, सजे रहे भोले बाबा निराले दूल्हे में, सजे रहे भोले बाबा निराले दूल्हे में, सजे रहे भोले बाबा निराले दूल्हे में। सज रहे भोले बाबा निराले दूल्हे में, सज रहे भोले बाबा निराले दूल्हे ओ निराले दूल्हे में मतवाले दूल्हे में, निराले दूल्हे में मतवाले दूल्हे में, निराले दूल्हे में मतवाले दूल्हे में, सजे रहे भोले बाबा निराले दूल्हे में, सजे रहे भोले बाबा निराले दूल्हे में। सज रहे भोले बाबा निराले दूल्हे में, सज रहे भोले बाबा निराले दूल्हे में, सजे रहे भोले बाबा निराले दूल्हे में, सज रहे भोले बाबा निराले दूल्हे में। जय हो हरि बोल, हरि बोल। रहे रीत अकेले जय हो शंकर अलबेले, जय भोला, है गुरु जगत के जय भोला, नहीं किसी के चेले, जय भोला, है भांग के जंगल जय भोला, है जंगल में मंगल, जय भोला, भूतों की पलटन जय भोला, आ गई है बंधन, जय भोला, ये भांग का गट्टा जय भोला, लेकर सिलगट्टा, जय भोला, सगे घिस रहे हम जय भोला, ओ धक्का ओ बक्का, जय भोला, पी करके प्याले जय भोला, हो गए मत वाले, जय भोला, कोई नाचे गावे जय भोला, कोई ढोल बजावे, जय भोला, कोई भोग बतावे जय भोला, कोई मूछ पिचकावे, जय भोला, भोले भंडारी जय भोला, सब देख के भागे, जय भोला, सब नारे और नारी जय भोला, कोई भाग क्या गाड़ी, जय भोला। ओ भूतों की लेकर टोली चली है ससुराले, चली है भूतों की लेकर टोली चली है ससुराले, सजे रहे भोले बाबा निराले दूल्हे, सजे रहे भोले बाबा निराले दूल्हे, सजे रहे भोले बाबा, सजे रहे भोले बाबा निराले दूल्हे में, सजे रहे भोले बाबा निराले दूल्हे में, सजे रहे भोले बाबा निराले दूल्हे में, सज रहे भोले बाबा निराले दूल्हे, सज रहे भोले बाबा निराले दूल्हे, सज रहे भोले बाबा निराले दूल्हे, सज रहे भोले बाबा निराले दूल्हे।
गणपती महादेव की जय. काल मी आता आपण झाकी रूपात देवाचं लग्न लावणार आहोत, पण काल मी तुम्हाला बोलले होते श्रद्धा ठेवली आणि एक तांब्याभर पाणी जर भगवान शंकराला जर नित्य आपण घातलं तर पितृदोष, अनेक प्रकारचे दोष, पितृदोष, कालसर्पदोष, वास्तुदोष निघून जातात बरं का. जर भगवान शंकराला नित्य आपण एक लोटा जल जर वाहिलं, एक लोटा जल और हर समस्या का हल. एक लोटा जर जल आपण भगवान शंकराला अर्पण केलं रोज नित्यानं तर वास्तुदोष, पितृदोष आणि काल सर्पदोष हे 3 दोष निघून जातात. कारण एका शिवलिंगामध्ये ब्रह्म, विष्णू आणि महेश या 3ही देवांचं वास्तव्य आहे. मी काल सांगितलं की रोशनी शर्मा नावाची जी मुलगी आहे छोटी 10 वर्षाची, जन्मल्यापासून एक डोळ्यावरची, चेहऱ्यावरची नस दबलेली, तिला दिसत नव्हतं. डॉक्टरांनी 10 वर्षापासून त्याच्यावर ट्रीटमेंट करतायत आणि डोळ्यातून पाणी गळत होतं. 1 महिन्यापासून तिची आई भगवान भोलेनाथांना तळतळून कळकळून प्रार्थना करत होती, भगवान मुलीची जात आहे, आईचा जीव लेकरासाठी किती तुटतो. आणि मग मी काल बोलले की आपण त्यांचं मनोगत घेऊ, पण गडबड झाली, आरती झाली, लोकांना घरी जायची घाई असते. आज आपण त्यांना एक 5 मिनिटं वेळ देऊ, त्या बोलतील, त्या जिथे असतील त्यांनी समोर यावा. आलेत का त्या? श्री शिवाय नमस्तुभ्यम. महादेवानी माझ्यावर एवढी कृपा केली की ज्या गोष्टीसाठी मी 10 वर्ष तरसत होते ती गोष्ट एका महिन्यात महादेवानी ती ऐकली. माझी मुलगी 10 वर्षाची आहे. तिची नस दबल्यामुळे चेहऱ्याचा एक साईडचा भाग, तिच्या डोळ्यातून एकसारखं पाणी पण यायचं आणि डोळा तिचा रात्री झोपताना उघडा सुद्धा राहत होता. आता 1 महिन्यापासून ती जसं देवाला 1 तांब्या पाणी व्हायला लागली आणि देवाला एवढीच प्रार्थना केली की तू माझं सगळं ऐकलं, आता ह्या गोष्टीसाठी तू मला जास्त तरसू नको. त्यामुळे महादेवानी ही कृपा जसं आपण वडिलांना सांगतो की बाबा अशी गोष्ट आहे, आता मी कोणाला बोलू, तीच गोष्ट मी महादेवालाच बोलले की आजपासून तू माझा देव आहे, तू माझे वडील आहे. ही लेकीची गोष्ट तुम्हाला तर माझी पूर्ण करावाच लागेल. महादेवाला फक्त एक तांब्या पाणी आणि कळकळून जी विनंती केली आणि फक्त महाराज म्हणतात ना, सब दुःख काटो भोला, सब दुःख काटो भोला, दिवसभर हेच बोलत राहिले. बाबांनी माझी ही गोष्ट पूर्ण केली. आता तिचा एक डोळा बी बंद होतोय आणि 1 महिन्यापासून तिची दृष्टी पण चांगली झाली आहे, पूर्णपणे दिसायला पण लागलंय आणि डोळ्यातून पाणी येणं सुद्धा बंद झालंय. अशीच कृपा महादेवाला म्हणते की माझ्यावर जी केली तुम्ही कृपा ती सगळ्यांशी करा. आणि मी ताईंना पण बोलले की महाराज म्हणतात की व्यासपीठावर जी गोष्ट बोलल्या जाते ती खरी होते, मंडपात ज्या कथेच्या ठिकाणी बोलल्या जातात ती गोष्ट पूर्ण होते. ताईंना माझी एक विनंती की जसे महाराज 5 वेळेस म्हणतात की श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणून सब दुःख काटो भोला, ती आपण सगळेजण 5 मिनिटं डोळे मिटून सगळेजण देवाकडे प्रार्थना करू की माझे संकट दूर कर. धन्यवाद. श्री शिवाय नमस्तुभ्य. हां, तुम्ही आता खाली बसा. म्हणजे हा त्यांचा एक प्रात्यक्षिक, त्यांना स्वतःला आलेला अनुभव. श्रद्धा असेल तर तिथे भगवान आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे. एक तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होणारा हा देव आहे. आणि मी काल परवा तुम्हाला असं बोलले की असं आता लोकांमध्ये कसं वाटतं की श्रद्धा, अंधश्रद्धा हा एक भाग असतो. तुम्ही अगोदर डॉक्टरांची ट्रीटमेंट घ्या, अगोदर सल्ले घ्या. जेव्हा तुम्ही हार मानताल ना तेव्हा देवाकडे जा. हा, तेव्हा तरी तुम्हाला असं वाटलं की नाही, या जगात याच्याही पलीकडे एक अद्भुत शक्ती आहे की जी आपल्या सगळ्यांना तारणारी आहे. तर आता आपण भगवान भोलेनाथाच्या विवाहाचा सोहळा आपल्या नेत्रानं पाहणार आहोत, ज्या की काही क्षणामध्ये येईल. त्या अगोदर
महाराजजी जसं म्हणतात, श्रद्धेय पंडित प्रदीप मिश्राजी महाराज, ते आपण सगळेजण, मी पुढे म्हणेल किंवा माझ्यासोबत सगळ्यांनी म्हणा. भोला सब दुख काटो मारे रे भोला, सब दुख काटो मारे, सब दुख काटो मारे, सब दुख. श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा काही क्षण आपण जाप करू, जेणेकरून आपल्या वाडीतून या मंत्राचा जाप होईल. श्री शिवाय नमस्तुभ्यं, 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 श्री शिवाय नमस्तुभ्यं,
रे भोला सब दुख काटो म्हार। भगवान भोलेनाथाला अंतःकरणातून जेव्हा प्रार्थना कराल तेव्हा तो आपल्या सगळ्यांचे हाक ऐकेल, आपल्या सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी तो बसलेला आहे। या पृथ्वीचा तो देव आहे, त्याच्या विवाहाचा सोहळा आपण पाहणार आहोत। झाकी येईल, झाकी येईपर्यंत महाराजांचं आवडतं भजन आपण सगळेजण म्हणू। झाकी हळूहळू घेऊन या। तेरे डमरू की धुन सुन के मैं काशी नगर आई हूँ। तेरे डमरू की धुन सुन के मैं काशी नगर आई हूँ। 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 मेरे डमरू की धुन सुन के मैं काशी नगर आई हूँ। तेरे डमरू की धुन सुन के मैं काशी नगर आई हूँ। जय हो। जय हो। हरि बोल। जय हो जय हो। हरि बोल। जय हो। हरि बोल। जय हो। हरि बोल। उमापती महादेव की जय। भूतांना पाहून श्रोते घाबरले असतील, अचानक हे काय आलंय कुठून असं वाटलं असेल, पण महादेवाचं वऱ्हाड त्यांच्याशिवाय पूर्ण होत नाही। सगळी भूत उड्या मारायला लागली। भूतांनो, लहान लेकरांना भेडवू नका, फक्त तेवढंच काम करा। भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती। चला भूतांनो चला। हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती। खूप नाचायला लागली.
महादेवाच्या लग्नातलं हे वऱ्हाड पाहून, महादेवाच्या लग्नातलं वऱ्हाड पाहून हिमालय नगरीतली लोक घाबरली. अरे हा तर भूतांचा राजा आहे आणि ही भूत घेऊन निघाला. आपल्या मुलीचं आता अवघड झालं म्हणून घाबरले. भूते बेताळ नाच भोलेनाथ बोलले भूतांनो, अरे किती नाचणार आहात. भूत म्हटली बोले बाबा असं तर कुणी आम्हाला लग्नाला बोलवतच नाही. भूतांना कुणी बोलवता का लग्नाला? जळगाव भूतांना कुणी निमंत्रण पत्रिका देतं का या आमच्या लग्नाला म्हणून? मग ती म्हणतात भोलेनाथ असंही तर कुणी आम्हाला बोलवतच नाही, आम्हाला थोडं नाचू द्या. नाचती भूत बेताळ नाचती, भूत बेताळ नाचती, भूत बेताळ नाचती, भूत बेताळ नाचती, भूत बेताळ हर्षयुक्त उमापती. भूतांना इथेच पहा आणि इथूनच डोक्यातून काढून टाका, तर रात्री स्वप्नात येतील, घाबरतात. भूत फार अवघड आहेत, विचित्र आहेत. गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमहं चिन्तामणिस्तेवरं लीलाद्रि गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओजरं ग्रामो राजन संस्थितो गणपति कुर्या सदा मंगलं शुभमंगल सावधान. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मन्वती वेदिका क्षिप्राणि वेत्रवती महासुरनदी ख्याता जया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सहिता कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान. भावाला दूर ठेवू नको तू, बहिणीला परक मानू नको.
आठवण ठेव तू आई बापाची आठवण ठेव तू आई बापाची साजली जन्मोजन्मीची जोडी 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 हो आईची माया अंगावर ठेव तू बापाची माया विसरू नको तू आईची माया अंगावर ठेव तू बापाची माया विसरू नको तू आठवण ठेव तू आई बापाची आठवण ठेव तू भावा बहिणीची साजली जन्मोजन्मीची जोडी साजली जन्मोजन्मीची जोडी साजली जन्मोजन्मीची जोडी साजली जन्मोजन्मीची जोडी शुभमंगल सावधान तण हाताचा पाळणा दोन्ही डोळ्याचा येना डबितली ही कस्तुरी तसी भागविली मैना लाडाची गलेक माय हुर हुन्नर साजरे आज माहेर सोडून कशी चालली सासरी जीवातला जीव केला जीवातला जीव केला आम्ही तुमच्या वाले आता तुम्ही माया बाप तिच्या जीवाचे सावली जीव खालीवर होतो तुला पाठविता ताई एका डोळ्यात आनंद एका डोळ्यात आनंद एका डोळ्यामध्ये पाणी एका डोळ्यात आनंद एका डोळ्यामध्ये पाणी कुर्यात सदा मंगलम शुभमंगलम सावधान आता सावध सावधान घटिका संपूर्ण आली भरू भावे सद्गुरु ते स्मरा गलबला कोणी नका हो करू चिंतावे कुलदेवते सिरदई एकाग्र चित्ते धरा वेदीच्या कलशासी सादर असा कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान सुलग्न सावधान कुलदेवताचे चिंतन सावधान वाजंत्री सावचित्त सावधान भोलेनाथ की जय।
या काशी नगरीत हो या जळगाव नगरीत काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत जय हो हरी बोल जय हो जय 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 भोलेनाथ राजा हिमालयाची होती पार्वती उपवर राजा हिमालयाची पार्वती उपवर लिहून पत्रिका दिली स्वदेशावर लिहून पत्रिका दिली स्वदेशावर शंखानी डमरू हो शंखानी डमरू किती हर्षानं वाजत किती हर्षानं वाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं हर हर महादेव 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 उमावती महादेव की जय आपणाला आनंद झालाय खरा पण वेळ पण होत चाललाय तेवढा त्याच्यामुळे आता इथेच थांबवा.